आज भाषेचा नवीन सराव संच पाहूयात. 25 प्रश्नांचा. त्यामध्ये पहिला 1 ते 3 या प्रश्नांसाठी आपल्याला उतारा दिलेला आहे. उतारा वाचायचा आहे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. उतारा वाचून घेऊयात. महाराष्ट्रामध्ये कलिंगडांची लागवड अंदाजे 660 हेक्टर क्षेत्रावर तर खरबुजाची लागवड 238 हेक्टर क्षेत्रावर केली जाते. महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुगंध असतो. या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे व अ, ब, क जीवनसत्वे काही प्रमाणात असतात. आता उतार्यावरील प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न, वरील उतार्यात कलिंगडाविषयी कोणत्या माहितीचा उल्लेख केला नाही? पहा, कोणती माहिती उतार्यामध्ये दिलेली नाही. तर पहिला पर्याय आहे कलिंगड ही वेलवर्गीय वनस्पती आहे. कलिंगड हे बागायती पीक आहे. कलिंगड हे उन्हाळी पीक आहे. कलिंगडाची लागवड अंदाजे 660 हेक्टर क्षेत्रावर केली जाते. दुसरा, तिसरा व चौथा पर्याय, तिन्ही पर्यायांची माहिती आपल्याला उतार्यात दिलेली आहे, परंतु कलिंगड ही वेलवर्गीय वनस्पती आहे हे उतार्यात कुठेही सांगितलेलं नाही, म्हणून उल्लेख केला नाही. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 2, जमिनीतील पाण्याचा निचरा होणे म्हणजे टिंबटिंब. पहा, जमिनीतील पाण्याचा निचरा होणे म्हणजे काय? तर पाणी धरून ठेवणे, पाणी साठून राहणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि जमिनीत जादा झालेले पाणी निघून जाणे असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर पहा, जमिनीतील पाण्याचा निचरा होणे म्हणजे जमिनीत जादा झालेले पाणी निघून जाणे असे याचं उत्तर आहे. आता जर आपण उतार्यात पाहिलं तर तिथे फक्त निचरा होणे हाच शब्द आहे. जमिनीतील पाण्याचा निचरा होणे म्हणजे काय हे काही उतार्यात आपल्याला दिलेलं नाही आहे, परंतु याचा सारासार विचार करून किंवा विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवाचा, स्वतःच्या अनुभवाचा किंवा शेतामध्ये जर तुम्ही कधी असं पाहिलं असेल किंवा या शब्दाबद्दल जर कुठे ऐकलं असेल तर त्याच्या आधारावर याचं उत्तर इथे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे स्वतःच्या ज्ञानाचा तुम्ही आणि अनुभवाचा वापर करून ह्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहायचं आहे. तर निचरा होणे म्हणजे जमिनीत जादा झालेले पाणी निघून जाणे. प्रश्न 3, रुचकर या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे? पहा, पर्याय आहेत मधुर, स्वादिष्ट, रसाळ आणि चवदार. पहा, आता रुचकर म्हणजे काय? चवीला छान असणारे. तर त्याच्यासाठी पहा, स्वादिष्ट आणि चवदार असे 2 शब्द आहेत. स्वादिष्ट म्हणजे रुचकर आणि चवदार म्हणजे सुद्धा रुचकर, म्हणजे चवीला चांगले असणारे पदार्थ, यांना स्वादिष्ट आणि चवदार असे 2 शब्द आहेत. परंतु उतार्यामध्ये चवदार हा शब्द आलेला नाही. उतार्यामध्ये चवदार हा शब्द आलेला नाही, तर स्वादिष्ट हा शब्द आलेला आहे, म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. आणि मधुर म्हणजे गोड आणि रसाळ म्हणजे रस असलेली फळे असे त्याचा अर्थ आहे. आपल्याला विचारलं आहे रुचकर. रुचकर म्हणजे स्वादिष्ट, पर्याय दुसरा. प्रश्न 4, घरदर्शक शब्दाची चुकीची जोडी कोणती? पहा, मधमाशी पोळे जोडी बरोबर आहे. घोड्यांचा तबेला जोडी बरोबर आहे. कोळ्याचे जाळे ही सुद्धा जोडी बरोबर आहे. मग कबुतराची ढोली ही जोडी चुकीची आहे. कबूतर हे ढोलीमध्ये राहत नाही, तर कबूतर हे घराच्या पडक्या भिंती किंवा डोंगराच्या कपारी इथे कबुतराची घरं असतात किंवा कबूतर त्या ठिकाणी राहते. कबूतर स्वतःचं घर बांधत नाही, म्हणून कबुतराची ढोली म्हणजे कबूतर ढोलीमध्ये राहतं ही चुकीची जोडी आहे. पर्याय चौथा. प्रश्न 5, गुंग होणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता? पहा, गुंग होणे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. गुंगी येणे, मनसोक्त खेळणे, देहभान विसरणे
आणि फक्त विसरणे. तर गुंग होणे म्हणजे देहभान विसरणे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्या वाक्यात वाट हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरलेला आहे किंवा वाट हा शब्द योग्य पद्धतीने वाक्यात वापरलेला नाही? तर पहा पर्याय पाहूयात. सगळ्या कामाची वाट झाली. पहा हे वाक्य आपल्याला काही बरोबर वाटत नाही, परंतु आपण खालचे पर्यायसुद्धा पाहूयात. सर्वांना पेढे वाट. पहा इथे हे वाक्य बरोबर वाटत आहे. इथे वाट म्हणजे वाटणे, तर इथे योग्य वापर झालेला आहे. तो वाट काढत पोहोचला. वाट काढणे, वाट म्हणजे रस्ता. इथे सुद्धा वाट या शब्दाचा योग्य वापर झालेला आहे. आणि चौथा पर्याय सगळ्या कामाची वाट लागली. वाट लागणे म्हणजे ते काम व्यवस्थित न होणे, नीट न होणे म्हणजे कामाची वाट लागणे. इथे सुद्धा त्याचा वाट या शब्दाचा योग्य वापर झालेला आहे. परंतु पहिल्या पर्यायामध्ये सगळ्या कामाची वाट झाली, तर इथे हे चुकीचं वाक्य वाटत आहे. म्हणून पहिला पर्याय म्हणजे ते चुकीच्या अर्थाने हा शब्द वापरला गेलेला आहे. वाट झाली च्या ऐवजी वाट लागली असं जर असतं तर हे वाक्य बरोबर झालं असतं. म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 7. चुकीची ध्वनिदर्शक शब्दांची जोडी खालीलपैकी कोणती? पहा ध्वनिदर्शक शब्द सांगायचे आहेत. घुबडाचा घुतकार, डासांची भुणभुण, म्हैस ओरडणे. पहा इथे ही चुकीची जोडी आहे. साप फुतकार ही जोडीसुद्धा बरोबर आहे. तर म्हशीचे ओरडणे नसते, म्हशीच्या आवाजाला रेखणे असे म्हणतात, म्हणून ही चुकीची जोडी आहे. पर्याय तिसरा. प्रश्न 8. सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होण्यासाठी योग्य उपसर्ग कोणता? पहा सुलक्षणीच्या विरुद्धार्थी शब्द आहे अवलक्षणी, आणि म्हणून त्याला कोणता उपसर्ग लागेल तर अव हा उपसर्ग लागून अवलक्षणी हा शब्द बनतो विरुद्धार्थी. म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 9. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? तर पहा इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा भगतसिंग यांनी दिलेली आहे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 10. कोळ्याने जाळे टाकून मासे पकडले या वाक्यातील कोळी म्हणजे कोण? पहा कोळी म्हणजे कोण आहे? तर या वाक्यामधील कोळी म्हणजे मासे पकडणारा हा कोळी आहे. मासे पकडणारा जो माणूस असतो त्याला कोळी म्हणतात, आणि म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11. पिलखाना या नामाचे योग्य अनेक वचन काय? पहा एक पिलखाना, अनेक पिलखाने. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 12. आगगाडी चालवणारा यासाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पहा आगगाडी चालवणारा कोण? तर मोटरमन. रेल्वे चालक. काही मुलं याचं उत्तर करू शकतात, परंतु हे योग्य उत्तर नाही. याचं योग्य उत्तर आहे आगगाडी चालवणारा मोटरमन. प्रश्न 13. शेवटचे अपत्य यासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता? शेवटचे अपत्य म्हणजे घरातील सर्वात लहान मूल. तर पहा याच्यासाठी कोणता शब्द आहे तर शेंडेफळ. काय आहे? शेंडेफळ म्हणजे ज्याचे सर्वात जास्त लाड होतात असे मूल, त्याला शेंडेफळ असे म्हटलं जातं. पर्याय पहिला. प्रश्न 14. इथे पहा शब्दकोडे दिलेले आहे. बाजूच्या शब्दकोड्यात स्टारच्या जागी कोणते अक्षर ठेवावे म्हणजे दोन्ही शब्द अर्थपूर्ण होतील? पहा इथे न हे जर अक्षर ठेवलं तर नरसी आणि नयन असे दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. बाकी जर अक्षरं ठेवली तर अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 15. खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? पहा पर्याय काय आहेत? हय, गय, अश्व आणि वारू. यामध्ये पहा हय, अश्व आणि वारू हे घोड्याचे समानार्थी शब्द आहेत, परंतु गय हा घोड्याचा समानार्थी शब्द नाही, म्हणजेच तो वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 16. भविष्यकाळी वाक्य खालीलपैकी कोणते? पहा सूर्य पूर्वेला उगवेन, तो शाळेत गेला, तिने भाजी केली, ती अभ्यास करते. पहा यामध्ये भविष्यात होणारी क्रिया कोणती आहे तर सूर्य पूर्वेला उगवेन म्हणजे उद्या किंवा भविष्यात होणारी ही घटना सांगितलेली आहे, म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 17. पहा इथे अक्षरं दिलेली आहेत. ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील अनुक्रमे चौथे,
व दुसरे अक्षर घेऊन कोणत्या अर्थाचा शब्द बनेल? पहा, दिलेल्या अक्षरसमूहापासून राजाराम हा शब्द बनतो आणि यामधील दुसरं आणि चौथं अक्षर आहे जा आणि म. पहा, यापासून जाम हा एक शब्द बनतो, पण जाम या अर्थाचा शब्द इथे पर्यायामध्ये दिलेला नाही आहे. तर जाम हा शब्द जसाच्या तसा इथे आपल्याला पर्याय दिलेला आहे. आपल्याला जसाच्या तसा शब्द नको आहे, तर त्या कोणत्या अर्थाचा शब्द बनेल म्हणजे जो शब्द बनणार आहे त्याच्या अर्थाचा शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे. आणि जर आपण त्याचाच जर उलटा शब्द बनवला तर मजा हा शब्द तयार होतो आणि मजा या शब्दाचा अर्थ आहे मौज, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 18 ते 19 खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून लिहा. सर्वप्रथम संवाद वाचून घेऊयात. पिंट्या, कुठे चाललास एवढ्या घाईघाई? थांब आजी, सांगतो. मला 6 वाजायच्या आत पोहोचायचे आहे तिथे. असं मावळतीच्या वेळी कुठे जाऊ नकोस. अगं आजी, मी बरोबर 2 तासात म्हणजे 7 वाजता घरी येतो. आणि बरोबर कोण कोण आहे तुझ्या? आहोत ना आम्ही चौघे 5 जण आहोत. माळावरच्या रमेशला न्या बरोबर, तो शहाणा मुलगा आहे. बरं आजी, येतो मी. आईबाबांना सांग मी मित्रांसोबत चाललो आहे. सावकाश जा आणि घरी लवकर ये. आता 18वा प्रश्न आहे. वरील संवादात प्रत्यक्ष सहभाग किती जणांचा आहे? प्रत्यक्ष सहभाग म्हणजे प्रत्यक्ष किती जण या संवादामध्ये बोललेले आहेत? तर आपण इथे पाहू शकतो फक्त पिंट्या आणि आजी हे दोघंच एकमेकांशी इथे बोलत आहेत. इथे पिंट्याने उल्लेख केलेला आहे की आम्ही 4-5 जण आहोत, पण प्रत्यक्ष ते 4-5 जण इथे कोणीही बोललेले नाहीत. इथे रमेशचा सुद्धा उल्लेख केलेला आहे, पण रमेश इथे प्रत्यक्ष बोललाय का? नाही. त्यामुळे इथे आईबाबांचा सुद्धा उल्लेख आहे, परंतु आईबाबासुद्धा इथे बोललेले नाहीत. म्हणून संवादामध्ये प्रत्यक्ष सहभाग किती जणांचा आहे? तर फक्त दोघांचाच आहे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 19 हा संवाद किती वाजता झाला असावा? तर आपण संवादामध्ये जर पाहिलं तर इथे आजी काय म्हणत आहे, असं मावळतीच्या वेळी कुठे जाऊ नकोस. मावळतीची वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ. याच्यावरून आपल्याला हे समजतं की ही संध्याकाळची वेळ आहे. आणि आता पिंट्या आजीला म्हणत आहे की 2 तासांनी म्हणजे 7 वाजता मी बरोबर घरी येतो. म्हणजे 2 तासांच्या पूर्वीची वेळ म्हणजे आत्ता किती वाजलेले असणार आहेत? तर आत्ता 5 वाजलेले असणार आहेत. आणि आणखी 2 तासांनी म्हणजे तो 7 वाजता घरी येणार आहे. म्हणजे आता 5 वाजलेले आहेत आणि ही संध्याकाळची मावळतीची म्हणजे संध्याकाळची वेळ आहे. म्हणून पर्याय दुसरा की संवाद किती वाजता झाला असावा? तर संध्याकाळी 5 वाजता हा संवाद झाला असावा. प्रश्न 20 समान अर्थाच्या म्हणीचा पर्याय कोणता? 2-2 म्हणी दिलेल्या आहेत आणि मग समान अर्थाचे कोणते म्हणी आहेत? तर उथळ पाण्याला खळखळाट फार आणि पोकळ वाशांचा मोठा आवाज अशा 2 म्हणी आहेत. ताकापुरती आजी आणि बाप से बेटा सवाई ह्या 2 म्हणी आहेत. हात ओला तर मित्र भला, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, सगळे मुसळ केरात सुंटी वाचून खोकला जाणे. अशा प्रकारे म्हणींच्या जोडी दिलेल्या आहेत. परंतु समान अर्थाच्या म्हणी कोणत्या आहेत? तर पर्याय पहिला उथळ पाण्याला खळखळाट फार आणि पोकळ वाशांचा मोठा आवाज ह्या दोन्ही म्हणी समान अर्थाच्या आहेत. म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 21 खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. वाक्य दिलेलं आहे. तुरुंगात बिरसा मुंडा यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. आणि आता अधोरेखित शब्द दिलेला आहे अनन्वित. तर या शब्दाची आपल्याला जात सांगायची आहे. तर अनन्वित याच्या पुढे आपल्याला एक शब्द आहे अत्याचार. अत्याचार हे नाम आहे आणि याच्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. कसा अत्याचार? तर अनन्वित अत्याचार. कसा अत्याचार? नामाला जर आपण कसा, कशी, कसे असा प्रश्न विचारला तर आपल्याला विशेषण मिळतं. कसा अत्याचार झाला? तर अनन्वित अत्याचार झाला. म्हणून अनन्वित हे शब्दाची जात कोणती आहे? तर विशेषण. आणि याप्रमाणे जर आपल्याला शोधता येत नसेल तर पर्यायामधील बाकी सर्व पर्याय आपण चेक करून पाहायचे. पहिला पर्याय आहे नाम. तर अनन्वित हे नाम आहे का? कुणाचं नाव आहे का? तर नाही.
त्यानंतर तिसरा पर्याय आहे सर्वनाम. अनन्वित हे सर्वनाम आहे का कोणाच्या नावाऐवजी आलेला शब्द? तर नाही. आणि अनन्वित हे क्रियापद आहे का? तर नाही. म्हणून पर्याय दुसराच हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 22. वेगळे सर्वनाम ओळखा. पर्याय पहा. आम्ही, तुम्ही, आपण आणि त्याला. पहा यामध्ये आम्ही, तुम्ही आणि आपण हे अनेक वचनी सर्वनामं आहेत. अनेक वचने पहा. आम्ही हे अनेक जण आहेत, तुम्ही अनेक जण आणि आपण हे सुद्धा अनेक जण आहेत. परंतु त्याला हे काय आहे? फक्त एक वचनी सर्वनाम आहे. इथे एकाच जणाचा उल्लेख इथे होतो म्हणून पर्याय चौथा हे वेगळे सर्वनाम आहे. प्रश्न 23. अशुद्ध शब्द खालीलपैकी कोणता? पहा जेव्हा एक अक्षरी शब्द येतात त्यावेळेला एक अक्षरी शब्दांची वेलांटी ही दुसरीच असते. परंतु नी हे असे अक्षर आहे की ज्याला ही काय असते? पहिली वेलांटी नीला असते म्हणून ह्या काय आहे? अशुद्ध शब्द आहे. प्रश्न 24. कंदमुळे या नामाचे लिंग कोणते? पहा आता कंदमुळे हे अनेक वचने शब्द आहे. लिंग आपल्याला जर सांगायचं असेल तर अनेक वचने शब्दाचं सर्वप्रथम एक वचने शब्द करायचा कंदमूळ आणि मग त्याचं लिंग आपल्याला सांगायचं. त्याला संबोधन येतं ते कंदमूळ म्हणून या शब्दाचं लिंग आहे नपुसक लिंग. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 25. तो दगड जंगलात सापडला. या वाक्यातील उद्देश ओळखा. पहा वाक्यातील उद्देश ओळखायचा असेल तर सर्वप्रथम क्रियापद ओळखायचं. वाक्यातील क्रियापद आहे सापडला आणि मग या सापडल्या क्रियापदाला नारा, नारी हा प्रत्यय लावायचा आणि मग प्रश्न विचारायचा. सापडले याच्यामध्ये सापडणारा कोण आहे? सापडणारा कोण आहे? तर तो दगड. सापडणारा कोण आहे? तर तो दगड आहे म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. तो दगड हे या वाक्यातील उद्देश आहे.